नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलमध्ये. इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण अभ्यास करत होतो. मॅथमॅटिक्स या विषयाशी संबंधित आपण सुरुवात केली होती. नंबर वर्ग हा पहिला टॉपिक मॅथमॅटिक्सच्या अभ्यासक्रमातील आपण बघत होतो. त्यातल्या शेवटच्या मुद्द्यावरती आपण संख्या रेषेवरती आलो होतो. संख्या रेषेचा एक पहिला पार्ट बनून झालेला आहे. तो थोडासा मोठा आहे, 45 मिनिटाचा जवळपास आहे. ओके, त्याच्यामध्ये कन्सेप्ट जरा मी डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे, आय होप की तुम्हाला ते सगळ्यांना आवडला असेल. ओके, जे कोणी नवीन आहात त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघावा आणि त्याच्या आधी भरपूर व्हिडिओ बनून झालेले आहेत, ते सुद्धा त्यांनी बघितले पाहिजेत असा माझा सल्ला असेल. ओके, प्रत्येक मुद्दा, जो काही मुद्दा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला होता तो प्रत्येक मुद्दा डिटेलमध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, तर आपण थोडंसं रिव्हिजन करूया. नंबर लाईनचा थोडासा भाग अजून राहिला होता. शिकून पार्ट, कन्सेप्च्युअल पार्ट शिकून झाला होता. थोडा भाग राहिला होता. त्या पुढे जाण्याच्या आधी आपण एक थोडंसं रिव्हिजन बघूया. संख्या रेषा म्हणजे काय? एक लाईन आहे, त्या लाईनवरती एखादा पॉईंट आहे. जर त्या पॉईंटला आपण नंबर दिला तर त्या कन्व्हर्जन आपण किंवा त्या लाईनला आपण नंबर लाईन म्हणू शकतो. ओके, म्हणजे एखाद्या नंबरला आपण लाईनवरती रिप्रेझेंट करतोय किंवा दाखवतोय त्याला नंबर लाईन म्हणणार आहे. संख्या रेषेचे 3 महत्त्वाचे गट बघितले होते. स्टार्ट पॉईंट, आरंभ बिंदू बघितला होता जो शून्यापासून सुरू होतो. ठीक आहे, आणि त्याला जनरली असं काही नाही की ओनीच दर्शवला पाहिजे, जनरली ओ या अल्फाबेटने त्याला दाखवलं जातं. ठीक आहे, आता त्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनपरिमेय संख्या असतात, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर लिहिलेले असतात. तर डावीकडे ऋणपरिमेय संख्या म्हणजे निगेटिव्ह रॅशनल नंबर लिहिलेले असतात. म्हणजे आपण लिहितो ते आपण ठरवलेला एक कोड आहे किंवा नियम आहे की या गोष्टी इकडेच ठेवल्या पाहिजेत, त्या गोष्टी तिकडेच ठेवल्या पाहिजेत, या टाईपमध्ये. ठीक आहे, पुढे काही पॉईंट्स होते. नंबर लाईनवरती आपण रॅशनल नंबर, डेसिमल नंबर दाखवू शकतो. इरॅशनल नंबर मात्र आपण त्याच्यावरती ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, ड्रॉ करू शकतो, पण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनने आपण दाखवू शकतो. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू, इरॅशनल म्हणजे अपरिमेय संख्येची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपल्याला दाखवताना अवघड आहे. पण आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना करताना आपण त्याला दाखवू शकतो. ओके, पुढे बघा. ॲट एनी पॉईंट ऑन अ नंबर लाईन, लेफ्ट हँड साईड नंबर्स ऑफ दॅट पॉईंट आर ऑलवेज लेस दॅन द राईट हँड साईड. तुम्ही नंबर लाईनवरती कुठलाही पॉईंट सिलेक्ट केला, सपोज मी हा पॉईंट सिलेक्ट केला, ही त्याची राईट हँड साईड झाली, ही त्याची लेफ्ट हँड साईड झाली. आणि ऑलवेज लेफ्ट हँड साईड म्हणजे उजवी बाजूकडून लेफ्ट हँड साईड म्हणजे डाव्या बाजूकडे नंबर्स हे नेहमी उजव्या बाजूकडील नंबरपेक्षा लहान असतात, इकडे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर मग याच्यावरती आपण यालाच दुसऱ्या भाषेमध्ये असं पण लिहू शकतो की नंबर लाईन उजवीकडे जाताना चढत्या क्रमाने जाते किंवा वाढत जाणाऱ्या संख्या त्याच्यावरती असतात, डावीकडून उजवीकडे. याच्याच अपोजिट जर मी उजवीकडून डावीकडे गेली, नंबर लाईन उजवीकडून डावीकडे गेली, तर याला आपण उतरता क्रम म्हणतो किंवा कमी होत जाणाऱ्या संख्या आपण इथं बघू शकतो या नंबर लाईनवरती. ठीक आहे, पुढं एक थोडीशी कन्सेप्ट ऑफ युनिट घेतली होती, हे पुस्तकामध्ये जनरली सापडत नाही. संख्या रेषेसाठीची एककची संकल्पना. आता एकक कशाला म्हणायचं? जर नंबर लाईन दिलेली त्याच्यामध्ये 2 या लाईन आहेत. ठीक आहे, एक नंबर लाईन दिली त्याच्यावरती या 2 उभ्या रेषा आहेत, तर या 2 उभ्या रेषांमध्ये जे डिस्टन्स आहे किंवा जो गॅप आहे याला म्हणतात एक युनिट. ठीक आहे, आता हे जे एक युनिट आहे ही एक सापेक्ष कल्पना आहे, म्हणजे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे तुमच्या उदाहरणावरती डिपेंड आहे की ते एक युनिट किती घ्यायचं. ओके, एक युनिट किती घ्यायचं आहे त्या उदाहरणांवरती डिपेंड आहे, तिथं तुम्हाला थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. कधी या एक युनिटचे 4 भाग होतात, कधी याच एका युनिटचे 5 भाग पण येऊ शकतात, डिपेंड. ठीक आहे, म्हणून म्हटलं युनिट ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. ओके, पुढे बिकॉज ठीक आहे, युनिट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता हे नेमकं कसं वर्क करतं हे मागच्या व्हिडिओमध्ये आहे, ते इथं मी परत डिस्कस करत बसत नाही आहे, फक्त सांगतोय एकक ही एक सापेक्ष कल्पना आहे. युनिट इज अन रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे कुठला तरी एक स्टँडर्ड लेंथ घेतलेली असते, त्या स्टँडर्ड लेंथच्या रेफरन्समध्ये ती लेंथ आपला युनिटमध्ये मेजर करायची की नाही हे आपण डिसाईड करतो, त्याला म्हणतात सापेक्ष कल्पना. सापेक्ष म्हणजे एखाद्याच्या रिलेटिव्हमध्ये, म्हणजे एक स्टँडर्ड घेतला, त्या स्टँडर्डमध्ये दुसरी वस्तू जी आहे ती चांगली आहे का नाही हे आपण चेक करतो.
ठीक आहे. म्हणजे सांगायचं झालं तर एक वडापाव आपण घेतला खायला, एखाद्या ठिकाणचा आपल्याला वडापाव आवडत असेल तर त्या ठिकाणच्या वडापावनुसार आपण दुसऱ्या ठिकाणचे वडापाव चांगले आहेत की नाही हे डिसाईड करतो. ओके. त्या टाईपमध्ये सापेक्ष कल्पना आहे. पुढे संख्या रेषेच्या बाबतीतही एकक ही संकल्पना उदाहरण सापेक्ष आहे. म्हणजे लाईन नंबरच्या केसमध्ये युनिट ही संकल्पना एक्झाम्पलशी रिलेटेड आहे. म्हणजे एक्झाम्पलमध्ये दिलेल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला ते एकक हे युनिट ही कन्सेप्ट आपल्याला यूज करावं लागते. ठीक आहे. उदाहरणातील गरजेनुसार आपल्याला बघावं लागतं की एका एककाचे अजून छोटे भाग बनवावे लागतात की नाही, म्हणजे सब युनिट्स, युनिटचे छोटे भाग सब युनिट्स बनवावे लागतात की नाही, किंवा एकाच एककाला किती वेळा घ्यावं लागतं कॅल्क्युलेशनमध्ये हे आपल्याला तिथं बघायचं असतं. मग ठीक आहे. पुढे आता हे भरपूर सारं मोठं डिस्कशन आहे, हे मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, ते एकदा जाऊन बघा. इथे फक्त थोडंसं रिव्हिजन करतोय आपण. पुढे आहे रॅशनल नंबर्स किंवा फ्रॅक्शन संख्या रेषेवर दाखवताना मानक एकक घेतात. ठीक आहे. मग अशी तुम्हाला म्हटलं मानक एकक म्हणजे एक बेसिक युनिट घेतात. कोणत्याही नंबरला परिमेय नंबर संख्येला किंवा फ्रॅक्शनला जर मला अपूर्णांकाला दाखवायचं असेल तर मला आधी एक स्टँडर्ड एक युनिट घ्यावं लागतं. मग तो जो फ्रॅक्शन आहे किंवा अपरिमेय संख्या आहे त्याच्या डिनॉमिनेटरनुसार जेवढा डिनॉमिनेटर असेल तेवढा मला इथं डिव्हिजन्स घ्यावे लागतात. 1 2 3 4. जर डिनॉमिनेटर 4 असेल तर हे 4 मला भाग करावे लागतात. ओके. हे लक्षात घेतलं पाहिजे इथं. त्यानंतर 2 किंवा अधिक संख्या जर मला दाखवायची असतील नंबर लाईनवरती तर त्यांचा सगळ्यात मोठा भाग आहे छेद समान असावा लागतो. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम पाहिजे. कारण जर 2 संख्या जर मला दोन वेगवेगळ्या संख्या दाखवायच्या असतील तर त्यांचा छेद समान पाहिजे. इन केस जर छेद समान नसेल तर त्यांचा आधी LCM लसावे काढून त्यांचा छेद डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. आणि मग जो सेम केलेला डिनॉमिनेटर आहे LCM आहे तेवढं आपल्याला त्या एका युनिटचे पुन्हा अजून छोटे छोटे सब युनिट्स करावे लागतात. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल घेऊन दाखवलेलं आहे. एक्झाम्पल बघा, याचं एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आता जो आपला उरलेला पार्ट आहे तो आपल्याला पुढे आपण थोडंसं बघतोय. ह्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. पहिलं आहे कॉर्डिनेट्स. मराठीमध्ये याला म्हणणार आपण निर्देशक. ओके. आता हे नेमकं काय आहे? अ नंबर. कॉर्डिनेट्स म्हणजे काय? इट इज अ नंबर करस्पॉन्डिंग टू द पॉईंट ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईनवरती जो आपण एक पॉईंट दिलेला आहे, ठीक आहे, त्या पॉईंटचा रिलेटेड जो नंबर आहे त्याला म्हणतात कॉर्डिनेट्स, किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर निर्देशक. संख्या रेषेवरील कोणताही जो बिंदू असेल त्याच्याशी संलग्न असलेली संख्या म्हणजे निर्देशक. ठीक आहे. ओके. म्हणजे समजा मी इथे एक लाईन काढली, त्याच्यावरती हा एक पॉईंट घेतला, हा पॉईंट ए आहे, या पॉईंटचं समजा याच्या डोक्यावरती नाव लिहिलं तर ए ह्या पॉईंटचा कॉर्डिनेट्स मग काय झाला 2 झाला, म्हणजे निर्देशक काय झाला 2 झाला या टाईपमध्ये. ओके. पुढं आहे डिस्टन्स म्हणजे अंतर. इट इज अ गॅप बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईनवरील कोणत्याही 2 बिंदूंमधील जागेचे माप. ठीक आहे. कोणतेही 2 बिंदू म्हटलेले बरं काय, कोणतेही 2 बिंदू म्हटलेले आहेत, त्याच्यामध्ये जो गॅप असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, अंतर किंवा डिस्टन्स. जर कॉर्डिनेट्सविषयी माहिती असेल तरच 2 पॉईंट्समधलं अंतर काढता येतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक लाईन दिली. ओके. इथं मी स्क्रीनवरती लाईन आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, आणि मी म्हटलं या 2 पॉईंटमधलं मला अंतर सांगा, आणि मी तुम्हाला कॉर्डिनेट्स दिले नाही आहेत, इथं काहीच दिलेलं नाही आहे नंबर वगैरे. ठीक आहे. मग तुम्ही कसं काढणार? नाही काढता येणार. मग याचा मिनिंग काय? जर निर्देशक माहिती असतील, कॉर्डिनेट्स माहिती असतील तर 2 पॉईंट्समधलं अंतर मला काढता येतं. ठीक आहे. म्हणजे 2 नंबर लाईनवरती कोणत्याही 2 पॉईंटमधलं अंतर मी तेव्हाच काढू शकतो जेव्हा मला कॉर्डिनेट्स माहिती असतात. ठीक आहे. मग हे कसं करायचं? अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशांक वजाचं करावा. ठीक आहे. वजाचं करावा. ठीक आहे. म्हणजे एक लाईन आहे, सपोज ए हा पॉईंट आहे, याचा 2 आहे, इकडं बी पॉईंट आहे, याचं -3 आहे. या दोघांमधलं तुम्हाला डिस्टन्स विचारलं तरीसुद्धा 2 आणि -3 यांची वजाबाकी करायची. हे लक्षात घ्या. काय म्हणते? 2 हा मोठी संख्या आहे, त्यातनं -3 ही लहान संख्या आहे, ही लहान संख्या वजा करायची. ठीक आहे. इथं ऑलरेडी वजा आहे म्हणून अजून वजा चिन्ह घ्यायचं नाही, असं काही डोक्यात घ्यायचं नाही. 2 is a greater number, -3 is a smaller number, still we have to subtract more. Okay, still we have to subtract. Now doing the subtraction, 2 minus -3, it will become 2 plus 3, 2 plus 3 which is equal to 5. म्हणजे त्या ए आणि बी मधलं डिस्टन्स होतं 5 युनिट्स. ठीक आहे. आता इथं युनिट्स घेताना सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर,
हे काहीही लक्षात घ्यायचं नाही. ठीक आहे, हे काहीही लक्षात घ्यायचं नाही. तिथं फक्त आणि फक्त काय लक्षात ठेवायचं, युनिट्स. जोपर्यंत क्वेश्चनमध्ये मेन्शन करत नाही की ते मीटर आहे का मिलीमीटर आहे का सेंटीमीटर आहे का डेकामीटर आहे, तोपर्यंत तुम्ही हेच वापरायचं युनिट म्हणून युनिटच वापरायचं. तिथं काही मेजरमेंट करत बसायचं नाही, सर हे मिलीमीटर आहे का सेंटीमीटर आहे, नाही. ठीक आहे, पुढं कोणतंही अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, धन असतं, त्यामुळे ते कधीही ऋण नसतं. ओके, मग याचा उपयोग आता या पॉईंटचा उपयोग काय आहे, अंतर नेहमी पॉझिटिव्ह असतं, ते कधीही ऋण नसतं. ओके, म्हणजे तुम्ही एक इथं थांबलात, तुमचा मित्र इकडे आहे, हे अंतर नेहमी काय असणार आहे, पॉझिटिव्हमध्येच असणार आहे. ते निगेटिव्हमध्ये असणार आहे का, जरी तो मागच्या साईडला उभा असेल तरी तुमच्यापासून तो पॉझिटिव्हमध्येच आपण अंतर सांगणार आहे. ठीक आहे, हां. निगेटिव्ह अंतर कधी सांगता येतं आपल्याला, जर तुम्ही इथं उभे आहात, तुमचा एक मित्र इकडे आणि तुमचा आणखीन एक मित्र तुमचा इकडे आहे, तर हा तुम्हाला पुढं म्हटला हा पॉझिटिव्हमध्ये असेल तर याला सांगताना निगेटिव्ह साईनचा वापर करावा लागतो. ठीक आहे, वजा चिन्हाचा वापर करावा लागतो, पण ते अंतर जे आहे ते नेहमी धनच असणार आहे. ओके, आता हे निगेटिव्ह का सांगायचं, कारण जो पॉझिटिव्हमध्ये उभा आहे याच्याशी रिलेटेड तो मागे उभा आहे, म्हणून वजा चिन्ह वापरायचं आहे. अंतर तुमचं निगेटिव्ह नाही आहे, अंतर हे नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे, पण फक्त सांगण्यासाठी की तुम्हाला तो वजा चिन्ह वापरावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, अंतर हे नेहमी धन किंवा पॉझिटिव्ह असतं, ते कधीही ऋण नसतं. आता हा पॉईंट कशा लक्षात ठेवायचा, जर अशा टाईपचा क्वेश्चन विचारला नंबर लाईनवरती आणि अंतर विचारलं असेल डिस्टन्स, तर आपले जे ऑप्शन आहेत त्यातनं आपण ऋण पर्याय म्हणजे निगेटिव्ह जे ऑप्शन्स आहेत त्यांना आपण आधी कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडंसं स्मार्ट वर्क करायचं आहे. ओके, ऋण पर्याय आपण रद्द किंवा काढू टाकू शकतो. ओके, म्हणजे ए बी सी डी त्यातला बी आणि सी असेल निगेटिव्ह, फक्त ए आणि निगेटिव्ह असेल तर त्याला आपण कॅन्सल करू शकतो आणि ए आणि डीमध्ये आपण फक्त लक्ष देऊ शकतो या टाईपमध्ये. शून्य हा जो भाग आहे हा ना निगेटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह आहे, ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. शून्याला कोणताही साईन नाही, आपण बघितलं पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन. संख्या रेषा जर उभी काढली तर उत्तरेकडील संख्या धन तर दक्षिणेकडील ऋण असते. आत्तापर्यंत जे काही आहे ते हॉरिझॉन्टल, ठीक आहे, म्हणजे आडवी संख्या रेषा बघितलेली आहे. आडव्या संख्या रेषेवरती एक सेंटर पॉईंट आरंभ पॉईंट घेतला, त्याच्या इकडचे सगळे पॉझिटिव्ह राईट हँड साईडचे, लेफ्ट हँड साईडचे निगेटिव्ह. जर हीच नंबर लाईन उभी असेल, हा माझा सेंटर पॉईंट असेल, ही माझी होती अप साईड, ही माझी होती डाऊन साईड. अप साईडचे घेतो आपण पॉझिटिव्ह आणि डाऊन साईडचे घेतो आपण निगेटिव्ह म्हणजे ऋण संख्या. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. शक्यतो उभ्या संख्या रेषेवरती जास्त म्हणजे प्रश्न विचारायला मला तरी दिसलेला नाही आहे, पण नाकारता येत नाही. 0.001% त्याची चान्सेस आहेत की उभ्या संख्या रेषा देऊन तुम्हाला प्रश्न विचारतील. आत्तापर्यंत विचारलेलं मला कुठं दिसत नाही, आठवत नाही, पण नाकारताही येत नाही. अगदी 0.001% पॉसिबिलिटी आहे की असे प्रश्न विचारू शकतील ते. ठीक आहे, तो माहिती पाहिजे. जर व्हर्टिकल विचारली तर हा सेंटर पॉईंट आहे, हा अप साईड आहे, ही डाऊन साईड आहे. जी अप साईड आहे ती पॉझिटिव्हमध्ये घ्यायची, जी डाऊन साईड आहे ती निगेटिव्हमध्ये लिहितो आपण. ठीक आहे, पुढे आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ओके, बाकीचं मी बघणार नाही काही. आता आपल्या शिष्यवृत्तीची सिरीज चालू आहे, त्यामुळे शिष्यवृत्तीबद्दल मी बोलणार, स्कॉलरशिपबद्दल. शिष्यवृत्ती परीक्षेतील संख्या रेषेवरील नमुना प्रश्न, सॅम्पल क्वेश्चन कसे असतात हे तुम्हाला इथं मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की ठीक आहे. सगळ्यात पर्यंत तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली असते, नंबर लाईनला नीट स्टडी करायचा. ओके, त्याच्यावरती कोणते कोणते पॉईंट्स आहेत, बिंदू आहेत ते चेक करायचं. ठीक आहे, त्यांचे कोऑर्डिनेट्स कोणते कोणते आहेत ते बघायचे, कुठं कुठं दिलेत, आणि यातला एक मानक एकक म्हणजे रेफरन्स पॉईंट तुम्हाला डिसाईड करायचा असतो. ठीक आहे, आता ही जी संख्या रेषा दिलेली आहे या संख्या रेषेवरती मला दिसतंय, सर मला इथं 0 दिसतोय, इथं मला 1 दिसतोय, म्हणजे माझं जे युनिट आहे 1 हे या संख्या रेषेसाठी 1 युनिट जे आहे ते आहे माझं पीपासून टीपर्यंतचं. ठीक आहे, पीपासून टीपर्यंतचं हे झालं माझं स्टँडर्ड किंवा रेफरन्स युनिट या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, फक्त आणि फक्त या नंबर लाईनसाठी, या क्वेश्चनसाठी. क्वेश्चन बदलला, मानक एक बदलला, क्वेश्चन बदलला, रेफरन्स युनिट चेंज झालं. हे लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेला. हे असंच राहील असं नाही, हे चेंज होणार. ठीक आहे, पहिल्यांदा मानक एकक कळाला, येस सर रेफरन्स युनिट आम्ही शोधलं, पी टीचे रेफरन्स युनिट आहे 0 to 1. आता या एककाचे 1 युनिटचे किती सब युनिट केलेत पुन्हा बघा, 1 2 3, 3 रेषा आहेत म्हणजे 4 सब युनिट झाले. ठीक आहे, 3 रेषा आहेत म्हणजे 4 सब युनिट. हे कसं, इथे एक रेष मारली हा एक भाग झाला, इथे एक रेष मारली हा एक भाग झाला, इथे जी रेष मारली याच्यामुळे हा एक झाला आणि हा एक झाला, म्हणून इथं 4 सब युनिट आहेत. ठीक आहे, मग
पी पासून क्यू पर्यंतचा एक सब युनिट, क्यू पासून सी पर्यंतचा एक सब युनिट, सी पासून हा जो लाईन आहे इथपर्यंत एक सब युनिट आणि या लाईनपासून टी पर्यंत एक सब युनिट, असे 4 आहेत. ओके, आता हे सगळीकडे सेम आहे का? 0 पासून 1 पर्यंत तर 4 आहेत, 1 पासून 2 पर्यंत सर 4 आहेत, 1 पासून 0 पासून -1 पर्यंत सर 4 आहेत, -1 ते -2 4 आहेत. म्हणजे या नंबर लाईनवरती मानक एकक जे आहे ते 0 ते 1 ते PT आहे. ओके, त्याचे पुन्हा 4 सब युनिट्स केले, 4 उप एकक केलेले आहेत 4 ते पी पासून क्यू पर्यंतचे आहेत. हे लक्षात आलं? मग एकदा का हे लक्षात आलं की आपल्याला पुढचं सगळं सोपं आहे. ओके, मग इथं कोऑर्डिनेट्स विचारलेत, मग कोऑर्डिनेट्स आपण बघूया काय काय. एचा कोऑर्डिनेट आहे -2, बीचा आहे सर माहीत नाही, तो थोडासा -1च्या आधीच आहे, ठीक आहे काढू आपण त्याला. सीचा माहीत नाही आहे सर, डीचा 2 आहे, पीचा 0 आहे, क्यूचा माहीत नाही, टीचा 1 आहे. ओके, हे तर कळालं. आता जे छोटे मधले आहेत त्यांचं बघूया आपण. सब युनिट किती आहेत टोटल? 4 आहेत. ठीक आहे, सब युनिट किती आहेत म्हणजे टोटल 4 आहेत. पीमध्ये त्याच्यामध्ये पी या पॉईंटला किती आलेत? जर 0 आलेत म्हणून तो 0 आपण 4 लिहू शकतो. त्याच्या पुढं काय असतं? 1/4, 1/4, 2/4, 2/4, 3/4, 3/4 आणि या 1ला येतं 4/4. त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म केलं, अतिसंक्षिप्त रूप काढलं की तो आपल्याला 1 आपोआप ॲटोमॅटिक मिळतो. मग त्याला लिहू कसं शकतो आपण? 4/4 असं लिहू शकतो. ठीक आहे, मग पुढे गेलो. बेसिक युनिट तर 4 आहेच आहे, हे तर काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, आता एक भाग. ओके, इकडे बघा आता थोडंसं नंबर लाईनवर. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. कुठून? 0पासून घेतो बरं का मी. 0पासून हा 5, त्याच्या पुढे 6, हा 7, हा 8. ठीक आहे, मग तेच फक्त आपल्याला न्यूमरेटरमध्ये लिहायचं आहे. 5, 6, 7 आणि 8. हे झालं 8/4. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढला, अतिशय संक्षिप्त रूप काढलं की बरोबर आपल्याला डीची व्हॅल्यू, डीचा कोऑर्डिनेट 2 मिळतो. मग जसं पॉझिटिव्ह साईडला आहे तसंच सगळं निगेटिव्ह साईडला फक्त काय येणार आहे? वजाचं चिन्ह येणार. इकडे -1/4, -2/4, -3/4. इकडे येणार -4/4. इकडे काय होतं? +4/4, इकडे -4/4. पुढे हे -5/4, -6/4, -7/4. इकडे येणार -8/4. याचं डिव्हिजन केलं की बरोबर -2, म्हणजे एचा कोऑर्डिनेट आपल्याला भेटतो. ठीक आहे, मग मला बी भेटला किती आला? -3/4. सी भेटला 2/4. क्यू भेटला, क्यू कुठे? 1/4. ओके, हे झाले कोऑर्डिनेट्स. आपण कोऑर्डिनेट्स फाइंड करायला पण विचारू शकतात, काय सांगता येत नाही, ते आपण इथं घेतलेलं आहे. आता पुढे बघूया डिस्टन्स. डिस्टन्स PQ, डिस्टन्स PQ. आता मला सांगा, पी आणि क्यूमध्ये लेफ्ट हँड साईडला कोण आहे? सर पी आहे, म्हणजे तो लहान असणार आहे. राईट हँड साईडला कोण आहे? क्यू आहे, म्हणजे तो मोठा असणार आहे. म्हणजे PQ काढायला मला PQचा कोऑर्डिनेट वजा पीचा कोऑर्डिनेट करावं लागेल. ओके, मग क्यूचा कोऑर्डिनेट किती आहे सर? 1/4 आहे. पीचा कोऑर्डिनेट किती आहे? 0. म्हणजे ह्या PQची व्हॅल्यू आली 1/4. ठीक आहे, म्हणजे PQचं डिस्टन्स किती आलं? 1/4चं डिस्टन्स आलं. ओके, आता मला BCची व्हॅल्यू काढायची आहे. इथे शेजारीच बघा, थोडंसं मी याला कलर घेतो. मला BCची व्हॅल्यू पाहिजे. बी आणि सी. बी कुठे आहे? हे बघा, हा बी आहे, हा सी आहे. ठीक आहे, बी आणि सीमध्ये राईट साईडला कोण आहे? सर सी आहे. मग त्याच्यातनं जो मोठा आहे त्यातनं बी आणि सीमध्ये राईट साईडला कोण आहे? सी आहे. सी मोठा आहे आणि बी जो लेफ्ट हँड साईडला तो छोटा आहे, म्हणून मोठ्यातनं छोटा मायनस करायचा. सो दिस विल बिकम सी मायनस बी. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहे सर? 2/4. ठीक आहे, थोडंसं खाली येतो मी ह्याला. सीचे कोऑर्डिनेट्स 2/4, बीचे कोऑर्डिनेट्स -3/4 आणि उरलेला हा मायनस त्या दोघांचं सबट्रॅक्शनचं चिन्ह. ठीक आहे, म्हणजे हे होणार 2 + 3 इन द न्यूमरेटर, कॉमन डिनॉमिनेटर असल्यामुळे खाली 4 आणि ह्याचं डिस्टन्स आलं BC = 5/4. ठीक आहे, हे तुम्ही डायग्रामवरनं पण चेक करू शकता. बीपासून सुरुवात केली, समजा इथं मी 0 घेतला, 1, 2, 3, 4 आणि हे 5. 5 गॅप्स आहेत, पण हे जे 5 गॅप्स आहेत ह्याचे सब युनिट किती आहेत? 4. म्हणून या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 5/4. 5/4. या टाईपमध्ये तुम्हाला बाकीचे डिस्टन्स काढावे लागतात. ओके, हे लक्षात आलं.
आता पुढे हे जे दिले आहे टी डी पी बी ए पी ए बी, ओके, टी डी पी बी ए पी ए बी, पी क्यू प्लस क्यू सी, पी डी प्लस सी पी, हे सगळे स्कॉलरशिपमध्ये विचारले जाणाऱ्या क्वेश्चनचे प्रकार टाईप्स आहेत. ठीक आहे, माझं सजेशन आहे जे व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला पॉज करा, एक 5 ते 10 मिनटं घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये याचे सॉल्व करा, आन्सर फाइंड आउट करा आणि मी इथं आन्सर लिहून देतो आहे ते करेक्ट आहेत का ते चेक करा. आधी तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, आधी तुम्ही सॉल्व करा, नंतर तुम्ही स्वतःला क्रॉस चेक करा. ओके, ह्यानी काय होणार माहिती आहे का, तुम्ही कुठं चुकता हे जर तुम्हाला कळलं ना तर परीक्षेमध्ये तुमचा आन्सर चुकणार नाही. आत्ता काय चुकायचं ते चुका, आत्ता अभ्यास करताना काय चुकायचं चुका, पण ते चूक सुधारा. परीक्षेमध्ये गेल्यावर कळालं की तुम्ही हे चुकताय, तिथं सुधारायला चान्स नाही, हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये सुधारायला चान्स नाही. त्यामुळे आत्ता जे काही चुकायचं ते आत्ता चुका. ओके, म्हणून म्हणतो व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर लिहायला आधी उत्तर सॉल्व करा, फाइंड आउट करा आणि नंतर चेक करा. इथं मी उत्तर लिहितोय. ओके, पुढं काय टी डी, टीपासून डीपर्यंत 1 2 3 4 युनिट्स आहेत, म्हणजे हे झालं 4/, उपएकक 4 म्हणजे हे झालं 1 युनिट. पी बी, पी बी, पी कुठे आहे, हा पी आहे, हा बी आहे, याचा निगेटिव्हमध्ये 1 2 3 म्हणजे हे झालं -3/4. ए पी, ए पासून ती पीपर्यंत. ओके, अच्छा, डिस्टन्स विचारले की नाही, सॉरी डिस्टन्स विचारले, डिस्टन्स तुमचं नेहमी पॉझिटिव्हमध्ये येणार, सो इथला निगेटिव्ह साईन कट करू नका. 3/4 युनिट डिस्टन्स विचारले, डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्हमध्ये लिहायचं, हे लक्षात ठेवा. ओके, ए पासून पीपर्यंत, ए पासून पीपर्यंत. आता मग आपल्याला माहिती आहे पी 0 आहे, इथं -1 आहे आणि एचा कॉर्डिनेट आहे 2, म्हणजे हे होणार 0 -2, म्हणजे हे 0 + 2 व्हायला पाहिजे आणि डिस्टन्स यायला पाहिजे 2 युनिट्स. हे 3/4 युनिट्स. 3/4 एकक. ठीक आहे, मराठीमध्ये याला आपण लिहिणार एकक, याला पण लिहिणार एकक. ओके, युनिट म्हणजे एकक लिहायचं आहे. ओके, ए बी, ए पासून बीपर्यंत डिस्टन्स पाहिजे मला फक्त. ए पासून बघा छोटे छोटे गॅप्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 छोटे गॅप्स आहेत. ए आणि बीमध्ये 5 छोटे गॅप्स आहेत, शॉर्टकट सांगतोय. आणि उपएकक किती आहेत, 4 उपएकक आहेत, 4 उपएकक आहेत, ते जर तुम्हाला डिनोमिनेटरमध्ये लिहायचे 5/4. पुढे बघा पी क्यू प्लस क्यू सी, पी क्यू प्लस क्यू सी, पी क्यू किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, पी क्यू प्लस क्यू सी 1/4. क्यू सी किती आहे, परत एकदा 1/4, एकच आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये 1 + 4/1 + 4. सो सॉल्व करताना हे लिहायचं 1/4 1/4 अधिक 1/4 बरोबर हे झालं 2/4. 1/4 2/4. मग ह्याला डिवाइड केलं, काय म्हणतात त्याला, अतिसंक्षिप्त रूप, सिम्पलेस्ट फॉर्म, 2 × 2 2 × 4. सो पी क्यू प्लस क्यू सी किती आलं, 1/2, अर्धा डिस्टन्स आलं. तसंच पी डी मायनस सी पी पण करू शकतो. पी डी, पी पासून डीपर्यंत किती छोटे छोटे आहेत बघा बरं, पी पासून डीपर्यंत छोटे छोटे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत, म्हणजे हे झालं तुमचं 8/4. मायनस करायचं आहे, काय मायनस करायचं आहे, सी पी मायनस करायचं. सर सी पी मायनस करायचं ना, सी पी, सी पासून पीपर्यंत 2 छोटे छोटे युनिट्स आहेत, म्हणजे हे झालं 2 + 4. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, डायरेक्ट आपण न्यूमरेटरचं करू शकतो. 8 + 2 / 4, हे झालं 6/4. ओके, आता त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म 2 3 × 6 2 2 × 4. सो हे जे सबट्रॅक्शन आहे ते किती आलं, 3/2 एकक म्हणजे युनिट्स. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथं काही अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये विचारले जाऊ शकतात. अजून कुठले कुठले प्रकार आहेत, हां आधी नोट बघा काय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मानक एकक म्हणजे रेफरन्स युनिट शोधायचं आहे. ओके, या केसमध्ये रेफरन्स युनिट होतं पी टी, तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला P2T हा रेफरन्स युनिट आहे, कारण हा 0 to 1 आपण तिथं लिहिलेला दिसतो, हे ठरलं. उपएकक काय, पी क्यू आहे, क्यू सी आहे, हे छोटे छोटे आले, पी क्यू क्यू सी हे छोटे छोटेवाले काय आहेत, हे सब युनिट्स आहेत. ओके, मानक एककाचे उपएकक, मानक एककाचे उपएकक किती आहेत, 3 नाही तिथे ॲक्च्युली, हे 4 आहेत, चुकून लिहिताना गडबड झाली आहे.
मानक एककाचे एकूण उपएकक किती आहेत? तर हे 4 उपएकक आहेत आणि असे 4 उपएकक मिळून किती एक मानक एकक तयार होतो. इंग्लिशमध्ये रेफरन्स युनिट जो आहे 0 to 1 PT त्याचे सब युनिट्स किती आहेत? 4 सब युनिट्स आहेत. ओके, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये 4 सब युनिट्स मिळून एक रेफरन्स युनिट तयार होतो. हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. अजून कशा प्रकारचे येऊ शकतात? सम ऑर डिफरन्स, एक तर ॲडिशन येऊ शकते किंवा वजाबाकी येऊ शकते. कोणाची? ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट. ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट. स्मॉलेस्ट सेगमेंट म्हटलं कोणता? हा 1/4 हा स्मॉलेस्ट सेगमेंट. ग्रेटेस्ट सेगमेंट कोणता? P पासून D पर्यंत, सॉरी A पासून D पर्यंतचा ग्रेटेस्ट आहे. किंवा ऑर याच्यामध्ये तुम्हाला लिहितील PC, CT, सॉरी CT नाही, PC, CQ, BC आणि BD या 4पैकी कोणता स्मॉलेस्ट आहे, कोणता बिगर आहे, त्या दोघांची ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, असे प्रश्न येऊ शकतात. मग तुम्हाला ते 4 दिलेले आहेत त्यांच्या आधी तुम्हाला डिस्टन्स शोधावे लागतात. ठीक आहे. त्या डिस्टन्समधला मोठा डिस्टन्स कोणाचा आहे, छोटा कोणाचा आहे, ते बाजूला करावं लागतं. मग त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन किंवा करावी लागते, जसा क्वेश्चन असेल तसा. ओके. अजून काय विचारू शकता? कंपॅरिझन ऑफ 2 सेगमेंट्स. परत एकदा तुम्हाला असे 4 दिलेले असतील, त्यावेळेला तुम्हाला विचारले असतील की याच्यामधला सगळ्यात छोटा कोणता, ठीक आहे, किंवा यातलेच कुठले तरी 2 घेतील, हा घेतील हा घेतील आणि या दोघांचं कंपॅरिझन विचारतील, याच्यामध्ये कोणता मोठा आहे. ठीक आहे, असे तुम्हाला विचारू शकतात. किंवा असे विचारतील असे विचारू शकतात तुम्हाला की PB आणि QT हे दोन्हीही डिस्टन्स सेम आहेत का, हे पण तुम्हाला विचारतील. कुठलं? PB आणि QT हे डिस्टन्स सेम आहेत का, कुठला ग्रेटर आहे का स्मॉलर आहे हे विचारतील. मग तुम्हाला चेक करावं लागेल. P पासून B पर्यंत 1 2 3, सर P पासून B पर्यंत 3/4. QT 1 2 3 हा पण 3/4. सर दोन्ही सेम दिसत आहेत म्हणून PB इज इक्वल टू QT हा ऑप्शन तुम्हाला तिथं सर्कल करावा लागतो. ठीक आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन तसंच प्रोडक्ट आणि डिव्हिजन पण विचारू शकतात. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. ओके. तर हे झालं नंबर लाईनवरती सगळं आपलं डिस्कशन, चर्चा, अभ्यास, टीचिंग. ओके. नाही म्हणता म्हणता हा पण 30 मिनटाचा व्हिडिओ झाला. मला वाटलं तर 20 मिनटात संपून जाईल. ओके, बट काय हरकत नाही. आय होप की याच्यातून तुम्हाला एक्स्ट्राची माहिती नक्कीच मिळालेली असेल. याच्यावरचे क्वेश्चन आपण घेणार आहोत, काळजी करू नका. ओके. प्रश्नाचं थोडं मी बघतोय, पण आधी आपल्याला थेअरी संपवायची आहे. ओके. तर अशा प्रकारे मॅथमॅटिक्स, गणित या विषयातला पहिला टॉपिक नंबर वर्क, संख्याज्ञान याच्यातले सगळे थेअरी पॉईंट्स जेवढे अभ्यासक्रमात आहेत ते सगळे झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही असतील तर ते पण मी टाकेल. हां, सॉरी, एक राहिला फक्त रोमन नंबरचा. त्याचा पण लवकरच व्हिडिओ बनवून मी व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवरती अपलोड करेन. ठीक आहे. सोमवारी कदाचित एक व्हिडिओ बनवता येणार नाही. ओके. म्हणजे सोमवारी म्हणण्यापेक्षा एक दिवसानंतर, पुढे उद्याच्या दिवशी हा व्हिडिओ जेव्हा रिलीज होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येणार नाही. कारण थोडेसे घरामध्ये थोडंसं गोंधळ आहे. गोंधळ म्हणण्यापेक्षा काम आहे, बिझी आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवायला बहुतेक वेळ मिळणार नाही. हां, वेळ मिळाला तर नक्की बनवेन, पण इन केस नाही मिळाला तर एक दिवस येणार नाही. एक दिवसाच्या गॅपनंतर मी नक्की परत व्हिडिओला सुरुवात करेनच. ठीक आहे. रोमन नंबरविषयी तो व्हिडिओ बघू. आता कुठला रोमन नंबरविषयी असेल किंवा एखादा इंटेलिजन्सचा टॉपिक घेईल, डिपेंड. तोपर्यंत आत्ता जेवढं काही झालं तेव्हा सगळं बघून घ्या, अभ्यास करून घ्या. हां, येणारच नाही असं पण नाही, येऊ पण शकतो. ओके. त्यामुळं जर तुम्हाला नोटिफिकेशन आलं तर बघून घ्यायचं आहे, नोटिफिकेशन नाही आलं काही हरकत नाही, दुसऱ्या दिवशी नक्की येणार. ओके. जे कोणी नवीन असतील त्यांना जर हे टीचिंग आवडलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. अभ्यास करत राहा. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, क्वेश्चन सॉल्व करत राहा. एखादी गोष्ट नाही कळाली कॉमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जो कोणी अभ्यास करत असेल, जर तुम्ही अभ्यास करत नसेल कोणी आणि तुमच्या ओळखीमध्ये अजून जर कोणी स्कॉलरशिपचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. नवीन व्हिडिओ डिटेल एक्सप्लेनेशनसह इथे आपण टाकणार आहोतच. ओके. मला पूर्ण खात्री आहे यातनं तुमचा नक्की फायदा होत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.